शेतीचा चेहरा बदलतोय आणि आता त्या बदलाचं नेतृत्व करतंय तंत्रज्ञान. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात एक असा प्रयोग सुरू आहे ज्याची चर्चा आज राज्यभर होत आहे. घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रुक येथील शेतकरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात एआयच्या मदतीने ऊस शेती करत आहे. विशेष म्हणजे या प्रयोगात केवळ तरुणच नव्हे तर अनुभवी आणि वयस्कर शेतकरीही उत्साहाने सहभागी झाले आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर, खतांचा कमी खर्च, जमिनीचा सुधारलेला पोत आणि वाढलेलं उत्पादन अशा अनेक सकारात्मक परिणामांमुळे हा प्रयोग यशस्वी ठरत आहे. मोबाईलवर येणाऱ्या सूचनांच्या आधारे शेतकरी आता सिंचन, खत, व्यवस्थापन आणि पीक नियोजन करत आहेत. परंपरागत शेतीपासून स्मार्ट शेतीकडे वाटचाल करणाऱ्या या शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला तर शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर होऊ शकते. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातलं पिंपरखेड बुद्रुक गाव नव्यानं चर्चेत आलं आहे. इथं शेतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. वाढलेल्या सिंचन क्षेत्रामुळे शेतीची उत्पादकता वाढली होतीच, मात्र सोबतच जमिनीचं आरोग्य जपण्यासाठी इथल्या 25 शेतकऱ्यांनी एकत्र येत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआय तंत्रज्ञानाचा आधार घेत ऊस लागवडीचा अनोखा प्रयोग इथं केला आहे. अशा प्रकारचा हा मराठवाड्यातला पहिलाच उपक्रम ठरला आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकारातून गावात पहिला एआय क्लस्टर उभारण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि शाश्वत ऊस विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमात शेतकऱ्यांनी विशिष्ट ऊसवाणांची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांसाठी गावात एक हवामान केंद्र उभारण्यात आलं असून या शेतकऱ्यांना मातीतील ओलाव्याबाबत सेन्सरच्या माध्यमातून माहिती दिली जाते. केव्हीके कृषक आणि फसल या मोबाईल ॲप्सच्या मदतीनं आता शेती पूर्णपणे डेटा आधारित झाली आहे. याची सिस्टीम एक पूर्ण आमच्या गावामध्ये एक वेदर स्टेशन बसवलेलं आहे आणि वेदर स्टेशनवर एका वेदर स्टेशनवर खाली आम्हाला 25 शेतकऱ्याला आम्हाला सॉईल मॉइश्चर सेन्सर दिलेले आहेत आणि वेदर स्टेशन सॉईल मॉइश्चर सेन्सरला मेसेज करतं आणि सॉईल मॉइश्चर सेन्सर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवर मेसेज करतं. सकाळी 6 वाजता सगळ्याला जीमेलद्वारे मेसेज येतो किंवा तुम्ही आज तुमच्या शेतावर फवारणी करायची आहे का, खत टाकायचं आहे का, पाणी द्यायचं आहे. आणि एक केव्हीकेचं कृषक एक ॲप आहे आणि एक फसल एक ॲप आहे. ह्या दोन्ही ॲपमध्ये ते आम्हाला सांगतंय किंवा तुम्हाला पाणी किती द्यायचं आहे, तुमच्या जमिनीचं तापमान किती, हवेचा वेग किती आहे, पाऊस कधी येणार आहे, कीड रोग कोणता येणार आहे. तर मग ह्याच्यावर आम्हाला ते वेळोवेळी मेसेज येतं आणि त्यानुसार आम्ही आमची शेती करीत असतो. पाणी किती द्यायचं, फवारणी कधी करायची आणि खत किती वापरायचं हे सर्व निर्णय अचूक माहितीच्या आधारे घेतले जात आहेत. त्यामुळे पाण्याची बचत, जमिनीची सुधारलेली गुणवत्ता आणि ऊस उत्पादनात मोठी वाढ दिसून येत आहे. उत्पादन 40 ते 50 टनांवरून जवळपास 100 टनांपर्यंत जाण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. याच्या शेतीमध्ये आम्हाला पाण्यासाठी एक खूप फायदा झालेला आहे. दुसरी गोष्ट खताचं नियोजन एक आमचं चांगल्या प्रकारे झालेलं आहे. जसं की आम्ही पहिलं काय करायचो की आमची मध्यम ते भारी जमीन आहेत, आम्ही दर 15 दिवसाला एक ठरलेलं असायचं आमचं की 15 दिवस झाले की पाणी द्यायचंय. पण आता काय व्हायला लागलं की ते यायचं आम्हाला ते मेसेज यायला लागले की तुमचे पाण्याची हे पातळी कमी झालेली आहे तुमच्या जमिनीमध्ये, आता तुम्ही पाणी द्या. किंवा मग आता थंडीमध्ये काय असायचं, थंडीच्या काळात एकदम थोडं थोडं पाणी द्यावं लागतं खूप दिवसानंतर आणि उन्हाळ्यामध्ये फास्ट पाणी द्यावं लागतं. पण आमचं तसं काही नियोजन नसायचं पहिलं, आता बरोबर ते नियोजनच चालू आहे. आमच्या पिंपरखेडमधील जवळपास 25 शेतकरी हे एआय तंत्रज्ञानावर शेती करत आहेत आणि शेती करत असताना ठिबक सिंचनामुळं तण शेतात जास्त होत नाही, पाणीही जास्त लागत नाही आणि ठिबकद्वारे खतं दिल्यामुळं खताचाही भरमसाठ न वापर करता कमी खतामध्ये अतिशय उत्तम शेती होऊ लागलेली आहे. याचं समाधान मला आणि आमच्या 25 शेतकऱ्यांना झालेलं आहे. सुरुवातीला शंका घेणारे शेतकरी आता या तंत्रज्ञानाचे समर्थक झाले आहेत. 60 वर्षांचे शेतकरी सानप सांगतात, कष्ट, वेळ, पाणी आणि खर्च वाचत असल्यानं हे तंत्रज्ञान खूप उपयोगी आहे. मग कमी पाण्यावर ऊस येतोय हे पटत नव्हतं ना लवकर आम्हाला. मग याच्यातून कारखान्याने आम्हाला प्रशिक्षण दिलं, सांगितलं, आमच्या बैठका घेतल्या की तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरा किंवा आपल्याला ते आडमुठ शेती पाट पाणी द्यायचं, पोत्याने खत टाकायचं हे बंद करायचं.
आम्हाला भैया साहेबांनी मंत्र सांगितलं की आपल्याला थेंबानी पाणी द्यायचं आणि ग्रॅमनी खत घालायचं आणि ऊसाचं उत्पन्न 100+ आणायचं. तर हे तंत्रज्ञान आपल्याला अवलोकन करायचं. पहिल्यांदा थोडा विरोध झाला या गोष्टीला, कारण की पहिल्यांदा लोकाला सोप्या पद्धतीने म्हणजे पिरी आणायची, दुसऱ्या शेतातला ऊस तोडायचा, ह्या शेतात लावायचा, अशी पद्धत होती. पण ह्याच्या माध्यमातून लोक म्हणले, तुम्ही डोळेच लावलेत, एकच कोम आहे, त्याला कधी फुटवे फुटायचे, तो कधी यायचा आहे. आणि हे आपल्या इकडे म्हणले खेड्यापाड्यात नसतं शक्य होत. ते बारामतीला केलंय, तिथं ते कृषी प्रदर्शन असतं, हे असतं, त्यांनी दाखवायसाठी केलंय. पण आम्ही त्यांच्या सगळ्याला म्हणजे न जोमता या पद्धतीने ठाम विश्वास ठेवला. आम्ही 25 जण 8 दिवसाला 5 दिवसाला अजून पण बसतो, मिटिंग घेतो. तुमचं काय चाललंय, माझं काय चाललंय, तुमच्या शेतात कशाची कमी, शेतावर पण येतो. असं करून आम्ही एक चांगल्या प्रकारे AI पद्धतीने शेती करायलो. शेतकऱ्यांपासून सुरू झालेला हा AI शेतीचा प्रवास आता संपूर्ण गावात विस्तारत असून मराठवाड्यातील शाश्वत आणि स्मार्ट शेतीचं नवं मॉडेल म्हणून पुढे येत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.